महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण एकदम रंगतदार असतं आणि अनेक वेळा जाहीर सभांमध्ये नेते मंडळी एकमेकांना आव्हान देताना असं म्हणतात, या निवडणुकीत तुझं डिपॉझिट जप्त होणार, असं ऐकायला मिळतं. पण हे डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नक्की काय आणि का ते इतकं मानहानिकारक मानलं जातं, हे अनेक लोकांच्या मनात विचार येतो. चला तर डिपॉझिट जप्त म्हणजे काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. डिपॉझिट म्हणजे काय? डिपॉझिट म्हणजे निवडणुकीत उमेदवाराने ठराविक रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली पाहिजे, हे एक सुरक्षा ठेव म्हणून असतं. उमेदवाराला ही रक्कम परत मिळवण्यासाठी त्याला काही टक्के मते मिळवावी लागतात. हे रकमेचे प्रमाण वेगवेगळ्या निवडणुकांसाठी वेगवेगळे असते. किती डिपॉझिट जमा करावे लागतात? लोकसभा निवडणुकीसाठी 25,000 रुपये जमा करावे लागतात, तर SC/ST उमेदवारांना 12,500 जमा करावे लागतात. विधानसभा निवडणुकीसाठी सामान्य उमेदवाराला 10,000 रुपये जमा करावे लागतात, तर SC/ST उमेदवाराला 5,000 रुपये जमा करावे लागतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत 15,000 रुपये जमा करावे लागतात. डिपॉझिट कधी जप्त होतं? जर उमेदवाराला निवडणुकीत 16.66% मते मिळाली नाही, तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं. उदाहरणार्थ, एका विधानसभेच्या जागेसाठी 2,00,000 मते असतील आणि उमेदवाराला 33,332 पेक्षा कमी मते मिळाल्यास त्याचे डिपॉझिट जप्त होते. रक्कम परत मिळते का? उमेदवाराला एकास 6 पेक्षा जास्त मते मिळाल्यास किंवा तो उमेदवार विजयी झाल्यास त्याचे डिपॉझिट परत मिळते. याशिवाय उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास देखील त्याला डिपॉझिट परत मिळते. तर हे होते डिपॉझिट जप्त होण्याचे संपूर्ण स्पष्टीकरण. उमेदवाराला जितकी मते मिळवावे लागतात तितकीच त्याची प्रतिष्ठा असते आणि त्याचे डिपॉझिट परत मिळतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.